धरण उशाला आणि कोरड घशाला. सर्वतीर्थ टाकेतमध्ये भर पावसाळ्यात तीव्र पाणी टंचाई. योजनांवर ग्रामस्थांनी उपस्थित केले प्रश्न. टाकेतमध्ये 12 दिवसांनी पाणी पुरवठा. कोट्यावधींच्या योजनांनंतरही नागरिकांचे हाल. श्री प्रभू रामाचा ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि सर्वतीर्थ टाकेत म्हणून ओळख असलेल्या टाकेत गावासह बांबळेवाडी, शिरेवाडी, घोडेवाडी व परिसरात भर पावसाळ्यातही तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागात तब्बल 10 ते 12 दिवसांनी एकदा पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकर व जारच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती सध्या या परिसरात पाहायला मिळत असून शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजना, हर घर नल से जल आणि जलजीवन मिशनच्या अंमलबजावणीवर ग्रामस्थांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. घरोघरी नळ जोडण्या देण्यात आल्या असल्या तरी नियमित पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार सन 2018-2019 मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी 1,12,03,784 रुपये, तर 2022 मध्ये बांबळेवाडी पाणीपुरवठा योजनेसाठी 67 लाख रुपये आणि जलजीवन मिशन अंतर्गत 62 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र या योजनांचा अपेक्षित लाभ आजही नागरिकांना मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईन व नळजोडणीची कामे अद्याप अपूर्ण असल्याचाही दावा ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान बांबळेवाडी, टाकेत, कडवा धरण परिसर तसेच इतर ठिकाणी उभारण्यात आलेल्या सरकारी विहिरींबाबतही ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. या सर्व विहिरी खासगी जागेत उभारण्यात आल्याचा तसेच सध्या सर्व विहिरींनी तळ गाठल्याने त्या पाणी पुरवठ्यासाठी निष्प्रभ ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व बाबींची संबंधित यंत्रणेकडून सखोल चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याशिवाय राष्ट्रीय पेयजल योजनेच्या विहिरीतील पाणी दूषित असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून सध्या कडवा धरणातून गावाला पाणी पुरवठा केला जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबतही नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून तातडीने पाणी नमुन्यांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. टाकेत येथील कातकरी नगरातील पाईपलाईन लॉक झाल्यामुळे गेल्या 2 महिन्यांपासून तेथील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. वारंवार तक्रारी करूनही या समस्येकडे संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. कोट्यावधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना राबवूनही आज नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी, संबंधित प्रशासन आणि ठेकेदारांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोरपडे, माजी सरपंच बाळासाहेब घोरपडे, डॉक्टर श्रीराम लहामटे, राम शिंदे, दिलीप बांबळे, संग्राम पाटील, दौलत बांबळे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थांनी केली आहे. या संदर्भात गटविकास अधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात येणार असून योग्य कारवाई न झाल्यास मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे सह पत्रकार राम शिंदे, इगतपुरी.